टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राज्यातील कोट्यवधी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनी प्रकरणाची सखोल चौकशी करून लुटलेले पैसे परत मिळवून देण्याची मागणी फसवणूकग्रस्तांनी केली आहे। अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आलेत। अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत फसवणूकग्रस्त आत्माराम राठोड यांनी एपीएस घोटाळ्याबाबत माहिती दिली। एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनी स्थापन करून मुख्य सूत्रधार अविनाश राठोड यानं गुंतवणूकदारांना रक्कम दामदुप्पट आणि आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं। या प्रलोभनाला बळी पडून राज्यातील कोट्यवधी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले, मात्र त्यानंतर आरोपी परदेशात पळून गेल्याचा गंभीर आरोप आत्माराम राठोड यांनी केला। या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहारात अविनाश राठोडसह त्याचे संबंधित संचालक आणि त्याला मदत करणारे नातेवाईकही तितकेच दोषी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पुणे पोलीस आणि इंटरपोलच्या संयुक्त कारवाईनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून अकोल्याच्या खदान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले। आता अकोला पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व पाळेमुळे खणून काढावेत, तसंच फसवणूक झालेल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याची हक्काची रक्कम कायदेशीर मार्गाने परत मिळवून द्यावी, अशी आक्रमक मागणी आता यावेळी करण्यात आली। या पत्रकार परिषदेला लता राठोड, अभिजित राठोड, सुनीता राठोड, किरण पवार, शनी पोहरे यांच्यासह अनेक फसवणूक झालेले गुंतवणूकदार उपस्थित होते। पुणे या ठिकाणी अविनाश अर्जुन राठोड व विशाखा राठोड यांनी एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनी सुरू केलेली होती। या एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेअर्स मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करावी यासाठी महाराष्ट्रामधील अनेक लोकांना त्यांनी प्रलोभन दिले आणि या एपीएस कंपनीमध्ये महाराष्ट्रामधील अनेक लोकांजवळून त्यांनी मोठी रक्कम जमा केलेली होती आणि हे सर्व जमा झाल्यानंतर ही रक्कम जमा झाल्यानंतर अविनाश राठोड आणि त्यांची पत्नी विशाखा राठोड यांनी दुबई येथे पलायन केलेले होते आणि पुण्यामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये अविनाश राठोडची बेल कॅन्सल करताना त्या ठिकाणी सन्मान्य न्यायाधीशांनी 700 करोडचा घोटाळा असल्याबाबत त्या ठिकाणी नमूद केलेले आहे। तर या पुणे येथीलच न्यायालयाने रेड कॉर्नरची नोटीस काढून अविनाश राठोड व विशाखा राठोड यांना भारतात परत आणलेले आहे। आर्थिक व गुन्हे शाखा पुणे येथे तपास झालेला आहे किंवा चालू आहे। त्यानंतर अकोला या ठिकाणी सुद्धा या अविनाश राठोड व विशाखा राठोडवर गुन्हे असल्याने त्यांना अकोला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सन्माननीय अर्चित चांडक साहेब, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक केदारे साहेब, धुरंधर साहेब यांनी या अविनाश राठोडचा तपास चांगल्या प्रकारे या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये करण्यात येत आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही गुंतवणूकदार आहोत हे सर्व गुंतवणूकदार या अपेक्षित आहोत की अकोल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा तपास होईल। ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळेल या आशेवर निश्चितच महाराष्ट्रामधील सर्व लोक आज अकोला पोलीस विभागाकडे पाहत आहे आणि पोलीस विभागाकडून आम्हाला निश्चितच अपेक्षा आहे की या अविनाश राठोडकडून जी काही 700 करोड रुपये किंवा जे काही लोकांनी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती रक्कम परत मिळेल। यासाठी हा तपास करत असताना त्यांचे नातेवाईक किंवा कर्मचारी यांचासुद्धा तपास करणे आवश्यक आहे। तर यासाठी पोलीस विभाग निश्चितच त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर एकंदरीत तपास चांगला होईल आणि सर्वांना त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळेल या अपेक्षेत सर्व महाराष्ट्रातील जनता आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।